अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे, तुमचं राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे, तुम्हा सर्वांना दीर्घायुष्य मिळू दे असं मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते। बघा 10 मे 2024ला आहे अक्षय तृतीया। अक्षय तृतीया म्हणजे 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त। म्हणजे या दिवशी आपण कुठलंही शुभ कार्य करतो ते अखंड राहतं, क्षय होत नाही, म्हणून त्या दिवशी आपल्याला कोणतंही शुभ कार्य करता येतं। या अक्षय तृतीयाला आपण लग्न करू शकतो, सोनं खरेदी करू शकतो, प्लॉट खरेदी करू शकतो, शेती खरेदी करू शकतो, घर बांधू शकतो, घर खरेदी करू शकतो, मुलामुलींची लग्न ठरवू शकतो। इतका असा पवित्र हा अक्षय तृतीयेचा मुहूर्त असतो। आणि अक्षय तृतीये दिवशी भगवान परशुरामांचा जन्म झालेला आहे, तसं अन्नपूर्णा मातेचा सुद्धा जन्म झालेला आहे। वैशाख महिन्यात येणाऱ्या तृतीय तिथीला साजरा केला जातो तो अक्षय तृतीया। तर या दिवशी आपल्या घरातील दारिद्र्य दूर होण्यासाठी, आपल्या घरातली इडापिडा दूर होण्यासाठी, आपल्या घरात लक्ष्मी प्राप्ती होण्यासाठी आपल्याला काही विशेष सेवा करायची। अशी काही झाडं जी आहेत त्या झाडांना तुम्ही स्पर्श केला तर तुमच्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्ती होईल, तुमच्या घरामध्ये ऐश्वर्य येईल, तुमच्या घरातली पीडा निघून जाईल, दारिद्र्य निघून जाईल। हिंदू धर्मामध्ये प्रत्येक वृक्षाला काही ना काही महत्त्व आहे, अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। बघा पारिजातक आहे, लाजाळू आहे, तुळस आहे, गोकर्ण आहे, केळीचं झाड आहे, बेलाचं झाड आहे, पिंपळाचं झाड आहे, वडाचं झाड आहे, अशी भरपूर जी वृक्ष म्हणजे झाडं आहेत त्या झाडांना काही ना काही महत्त्व आहे। तसं आपल्याला काही 5 झाडं मी सांगणार आहे। त्या 5 झाडांना, त्या 5 झाडातल्या एका जरी झाडाला तुम्ही अक्षय तृतीया दिवशी स्पर्श केला, पूजा केला, तुमच्या मनातली इच्छा जर बोलला तर तुमच्या घरातील पिढ्यानपिढ्याचं दारिद्र्य निघून जाईल, तुमच्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्ती होईल, तुम्हाला म्हणेल तेवढा पैसा मिळेल। पण हे उपाय करत असताना तुम्हाला कष्ट मेहनत करावी लागेल। कुठलेही उपाय जे मी सांगते ते उपाय तुमचे कष्ट करता केलेल्या कष्टाचं चीज व्हावं, त्याचे पैसे आपल्याला व्यवस्थित मिळावं, त्याचा फायदा व्हावा, त्याचा मोबदला योग्य मिळावा, ह्यासाठी मी हे उपाय सेवा तोडगे सांगत असते। तर बघा पहिलं जे आहे ते तुळस। अक्षय तृतीये दिवशी आपण तुळशीची सकाळी पूजा करायची। तुळस जी आहे ती भगवान श्रीहरी श्री विष्णूंना खूप प्रिय अशी तुळस आहे आणि या तुळशीची आपण जर अक्षय तृतीये दिवशी पूजा केली तिची तर त्याचं फळ तुम्हाला निश्चित, कारण तुळस ही साक्षात माता लक्ष्मी आहे। तर त्या दिवशी काय करायचं बघा, अक्षय तृतीये दिवशी आपण सकाळी उठल्यानंतर स्वच्छ आंघोळ वगैरे केल्यानंतर पहिल्यांदा आपण तुळशीला काय करायचं तर एक डिश घ्यायचं, त्यामध्ये हळद, कुंकू आणि शुद्ध गाईचं तूप थोडंसं घालायचं आणि ते ओलं करायचं आणि त्याचं स्वस्तिक तुळशीच्या कुंडीवरती किंवा तुळशीच्या समोर काढायचं। त्यानंतर तुम्ही गाईच्या जे जल अर्पण करणार आहे त्या जलमध्ये म्हणजे पाण्यामध्ये थोडंसं कच्चं दूध घालायचं आणि चिमूटभर हळद घालून ते पाणी तुम्ही माता लक्ष्मीला अर्पण करायचं, ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणत। आणि त्यानंतर तुम्ही तुळशीजवळ शुद्ध गाईचा तुपाचा दिवा लावायचा। त्या दिव्यामध्ये तुम्ही 1 वेलची, 1 लवंग, चिमूटभर हळद टाकायची आणि त्या दिव्याखाली तुम्ही हळदीचं आसन द्यायचं किंवा तांदळाचं अखंड आसन द्यायचं। त्यामुळं तुम्हाला भगवान श्रीहरी श्री विष्णूंचा आशीर्वाद मिळेल आणि माता लक्ष्मीचा सुद्धा आशीर्वाद मिळेल। तुमच्या घरात दारिद्र्य आहे, पैशाच्या अडचणी आहेत, त्या सगळ्या दूर होतील आणि तुम्हाला नक्कीच लक्ष्मी प्राप्ती होईल। त्यानंतर दुसरं जे आहे ते केळीचं वृक्ष। म्हणजे केळीच्या झाडामध्ये भगवान श्रीहरी श्री विष्णू साक्षात त्यामध्ये आहेत, त्यामुळं केळीच्या झाडाची तुम्ही अक्षय तृतीये दिवशी पूजा करायची आहे। तर बघा केळीच्या झाडाला सुद्धा तुम्ही जल अर्पण करा, त्या जलमध्ये चिमूटभर हळद टाका, अखंड अक्षता टाका आणि ते जल तुम्ही केळीच्या झाडाला अर्पण करा, हळद कुंकू लावा, शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावा, त्या दिव्याखाली तुम्ही हळदीचं आसन द्या किंवा अखंड तांदळाचं आसन द्या आणि त्यानंतर
तुम्ही 11 प्रदक्षिणा घालायच्या, विष्णूंना प्रार्थना करायची, तुमच्या मनातील इच्छा बोलायच्या, पैशाच्या अडचणी बोलायच्या आणि तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणत प्रार्थना करायची। तुळशीला सुद्धा तुम्ही पूजा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय असं म्हणत 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत। तर ते केळीच्या झाडाला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावून 11 प्रदक्षिणा काढायच्या आणि तुमच्या घरातली दरिद्रता जावी, तुमच्या घरात लक्ष्मी प्राप्ती व्हावी ह्याची प्रार्थना करायची। प्रत्येक गुरुवारी जर तुम्ही केळीच्या झाडाची पूजा केली तर तुम्हाला भगवान श्री हरी श्री विष्णूंचा आशीर्वाद मिळून तुमच्या सगळ्या अडचणी दूर होतील। आणि नवरा बायकोंच्यात जर भांडणं होत असतील, नवरा बायकोंचं पटत नसेल, वारंवार सतत काही ना काही कारणानं खटके उडत असतील तर प्रत्येक गुरुवारी स्त्रियांनी केळीच्या झाडाची पूजा करायची। तिसरं झाड आहे ते पिंपळ। बघा, पिंपळामध्ये सुद्धा भगवान श्री हरी श्री विष्णूंचा साक्षात वास असतो आणि मुळामध्ये पिंपळाच्या मुळामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो। तर ह्या पद्धतीनं तुम्ही पिंपळाच्या झाडाची सुद्धा अक्षय तृतीये दिवशी पूजा करायची, जल अर्पण करायचं, त्यानंतर मोहरीच्या तेलाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावायचा। तुम्ही त्या जल अर्पण करत असताना त्यामध्ये थोडे काळे तीळ टाकून तुम्ही पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करायचं, कारण पिंपळाच्या झाडामध्ये जसं भगवान श्री हरी श्री विष्णूंचा वास असतो तसा पितरांचा सुद्धा वास असतो आणि अक्षय तृतीयेला आपण पितरांची सुद्धा पूजा सेवा करायची आहे। तर त्या दिवशी आपण पिंपळाच्या झाडाची पूजा करून पिंपळाच्या झाडाला स्पर्श करायचा, प्रार्थना करायची, 11 प्रदक्षिणा काढायच्या, मोहरीच्या तेलाचा दिवा लावल्यानंतर त्या दिव्याखाली काळी मोहरी किंवा पिवळ्या मोहरीचं आसन द्यायचं, 11 प्रदक्षिणा काढायच्या आणि प्रार्थना करायची। त्यानंतर चौथे जे वृक्ष आहे ते कंदप वृक्षाला सुद्धा तुम्ही या दिवशी जल अर्पण करायचं, त्यानंतर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा, तुम्ही हा स्पर्श करायचा आणि तुमच्या मनातील इच्छा बोलून 11 प्रदक्षिणा काढायच्या। त्यानंतर 5वं जे झाड आहे ते शमी किंवा सौंदड सुद्धा म्हणतात, कारण ह्या झाडाच्या लाकडाचा उपयोग आपण लग्नाच्या मुहूर्तमेढसाठी सुद्धा करतो। सौंदड बांधून आपण मुहूर्तमेढ बांधत असतो लग्नाचं शुभ कार्य करण्यापूर्वी। तर ह्या सौंदड किंवा शमीच्या झाडामध्ये सुद्धा भगवान शिव, गणेश ह्यांना आपण त्याची पानं अर्पण करतो आणि ह्या झाडाची सुद्धा आपण अक्षय तृतीये दिवशी जल अर्पण करायचं, त्यानंतर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा, 11 प्रदक्षिणा काढायच्या, ओम नमो भगवते वासुदेवायचा मंत्र म्हणायचा आणि तुमच्या मनातील पैशाच्या अडचणी आहेत, दरिद्र जाण्यासाठी तुम्ही प्रार्थना करायची। तर अशा पद्धतीनं ह्या 5 झाडातील कुठल्याही एका झाडाची पूजा तुम्ही अक्षय तृतीये दिवशी करायची आणि तुम्ही तुमच्या मनातले ज्या काही इच्छा पैशाच्या आहेत, दरिद्र जाण्यासाठी, घरातले पैशाच्या अडचणी दूर होण्यासाठी, लक्ष्मी प्राप्तीसाठी प्रार्थना करायची। तर अशा पद्धतीनं अक्षय तृतीये दिवशी हा तुम्ही उपाय नक्की करा। माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास जास्तीत जास्त मित्रमैत्रिणी, शेजारी, नातेवाईक, संबंधितांना शेअर करा, कारण कुणाची नाही कुणाची अडचण दूर व्हावी एवढी माझी अपेक्षा आणि मनापासून इच्छा आहे। तसं तुम्ही सुद्धा हा व्हिडिओ तुम्ही बघितल्यानंतर शेअर करा, कारण कुणाची नाही कुणाची अडचण तुमच्या मार्गातून सुद्धा दूर होईल। पैशाची अडचणी सगळ्यांना असतात, पैसा सगळ्यांना पाहिजे असतो, दारिद्र्य दूर करण्यासाठी प्रत्येकजण धडपडत असतो, म्हणून शेअर करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी दाबा, ऑल बटनला क्लिक करा। जो कोणी नवीन माझा व्हिडिओ बघत असेल त्यांनी नक्की माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।